भारतीय जनता पक्षाने धुळे महापालिकेच्या 74 पैकी 63 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून काल रात्रीपासूनच निश्चित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जात आहे। 31 पुरुष तर 32 महिला उमेदवार निश्चित करून त्यांना भारतीय जनता पक्षाचे एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त 550 इच्छुक उमेदवार भाजपाकडे होते। त्यामुळे उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच भारतीय जनता पक्षामध्ये सुरू होती। पक्षाकडून उमेदवार निश्चित करून घोषणा करण्यात कमालीची गुप्तता पाळण्यात आली। अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाची उमेदवारी कोणाला हे अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट झालेले नाही। मात्र संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि आपल्या उमेदवारांसमोर विरोधकांनी प्रबळ उमेदवार देऊ नये म्हणून भाजपाकडून सुरू असलेल्या या खेळीचा हवा तसा परिणाम दिसतो काय हे अर्जछाननी प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून प्रमुख लढतींचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीने धुळे महापालिकेच्या 74 पैकी 63 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। या 63 जागांवरील उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत। 63 पैकी 31 पुरुष उमेदवार तर 32 महिला उमेदवार भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरवण्यात येत असल्याची माहिती महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दैनिक श्रमराज्यशी बोलताना दिली। मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आणि अखेरच्या क्षणाला भारतीय जनता पक्षाकडून 63 उमेदवार निश्चित करत त्यांचे एबी फॉर्म आरओ ऑफिस अर्थात अर्ज स्वीकृतीसाठी नेमलेल्या 6 केंद्रांवर पाठवण्यात आले। अधिकाऱ्यांना हे फॉर्म भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोपवले। भाजपप्रमाणेच शिवसेना शिंदे गटातर्फे देखील आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हाती अखेरच्या क्षणी देण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.